आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे लवबर्ड्स या नाटकाचे दिग्दर्शक गिरीश जोशी यांना. गिरीश सर, मनापासून स्वागत या मंचावरती. आणि आज लवबर्ड्स या नाटकाच्या निमित्तानं तुम्ही इथे आलाय. 4च पात्र, पण कधी याच्यावर कधी त्याच्यावर असा संशय. हा नॉर्मल सस्पेन्स थ्रिलरचा बास त्याला आहे, पण हे सगळं करत असताना एक रिअलिस्टिक कॅरेक्टरायझेशन जे नॉर्मली सस्पेन्स थ्रिलर या जॉनरमध्ये येत नाही. म्हणजे आपल्याला परिणाम साधण्याकरता आपल्याला सतत धक्क्यामागून धक्के द्यावे लागतात, पंचेस द्यावे लागतात. त्यामध्ये व्यक्तिरेखा ह्या खऱ्या आयुष्यातल्यासारख्या नसतात किंवा त्या तशा असू शकत नाहीत असं आपल्याला वाटतं. पण हे दोन्ही कसं अचीव करता येईल या विचारांमधनं हे नाटक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? नाटकामधलेच 4-5 प्रसंगांमधले काही तुकडे एकत्र करून तुम्हाला एक प्रसंग वाटेल अशा पद्धतीने आम्ही लिंक केलेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष नाटकामध्ये एक सीन अशा पद्धतीने तो सीन घडत नाही, पण ते सगळे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये घडतात. पण इथे ह्या कार्यक्रमाकरता तो एक सीन वाटेल ज्याच्यावरून तुम्हाला नाटकाचा साधारण अंदाज येऊ शकेल. मला असं वाटतं इकडे आत्ता काहीतरी गडबड होणार आहे. कसली गडबड साने? हे बघा साहेब, तुम्हाला झालेला अपघात नसून तुमच्या खुनाचा प्रयत्न असेल तर तो प्रयत्न परत होऊ शकतो. तो अभिजित आलाय, तुमची बायको त्याला भेटायला गेले. मला खात्रीपूर्वक वाटतं तो प्रयत्न आज आत्ता इथे होणार आहे. साने, जर मला यातनं काही झालं ना तर मला तुम्ही वाचवायचं एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्याकरता मी तुमची खूप मोठी फी दिलेली आहे, 2दा. हो साहेब, साहेब तुम्हाला वाटत असेल माझी फी खूप जास्त आहे म्हणून, पण ते सगळे पैसे स्वतः करता नाही वापरत मी. ते कामासाठी लागणारे पैसे आणि जगण्याचा खर्च सोडून उरलेल्या पैशांचं काय करतो माहितीये तुम्हाला मी? तेवढ्याच किमतीचे लवबर्ड्स मी माझ्याचकडून विकत घेतो आणि पिंजऱ्यातून सोडवून देतो त्यांना. मला ना खूप बरं वाटतं. काही जीव पिंजऱ्यात का होईना पण अजूनही एकमेकांशिवाय जगू शकत नाहीयेत म्हणून. साहेब, मी फक्त घटस्फोटाच्या केसेस घेतो, कारण एकत्र राहायचंच नसतं त्या नवरा बायकोंना. मी फक्त त्यांना उडून जायला मदत करतो. जाओ. आता तुमची बायको, तुम्ही तिकडे गोव्याला जाता काय? त्यात इथे त्याच्या प्रेमात पडतात काय? खरं सांगा मला, काय गरज होती त्यांना हे सगळे धंदे करायची? त्यासाठी जर का त्या तुमच्या खुनाचा प्रयत्न करत असतील तर ते नाही चालणार मला. साने, साहेब साहेब एक काम करा, तुम्ही ही बंदूक तुमच्याकडे ठेवून द्या तुमच्याकडे. मी तर बाहेर सगळं ओके ना चेक करून येतो. काय काळजी करू नका, आहेच मी बाहेर. लवकर या साने. आलो. विश्वास साने गेला. हात वर कर देवी. ऐक, मला बोलायचंय तुझे. हात वर कर आणि गन खाली टाक. आधी गन खाली टाक. पायाने लांब सरकवती, लांब सरकव. एक मिनिट. ही गन आता तुझ्याकडे कशी आली? कशी आली तुझ्याकडे? अभिजित कुठे? अभिजित हवाय तुला? हो. अभिजित नदीच्या तळाशी आहे. काय? 12 जूनला संध्याकाळी या इथे तू त्याचा खून केलायस. मी खून? हो. अभिजितचा? हो. हे काय मूर्खासारखं बोलतेस तू? मी तुला सगळं पहिल्यापासून सांगण्याचा प्रयत्न करते. ऐक, 12 जूनला संध्याकाळी मी आणि अभिजित इकडे बोलत बसलो होतो. अचानक मागून तू आलास. आम्हाला दोघांना एकत्र बघून तू भयंकर संतापलास. धावत जाऊन ड्रॉवर मधनं गन काढलीस आणि अभिजितच्या अंगावर रोखलीस. मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केला, सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला, पण माझं काहीही न ऐकता तू अभिजितवर गोळ्या झाडल्यास. आपल्या घरात वर एक मोठी ट्रंक आहे, ती ट्रंक घेऊन तू खाली आलास. अभिजितचं प्रेत असं ओढत आणून त्या ट्रंकेत भरलंस. मग ती ट्रंक आपण दोघांनी मिळून माझ्या गाडीत नेऊन ठेवली आणि मग माझी गाडी घेऊन आपण दोघं इथून पळून गेलो. तुझ्या कुठल्याही बोलण्यावर आता माझा विश्वास उरलेला नाहीये. तुला विश्वास ठेवायला लागेल. तुला विश्वास ठेवायला लागेल. माझी गन घेऊन आमच्या या कार्यक्रमात जसे घरात बसलेले रसिक प्रेक्षक असतात तसे इथेही काही रसिक प्रेक्षक बसलेले आहेत. त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. बघा त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत का? मला तुम्हालाच विचारायचंय. मलाच? हा, निलेश साबळे सर. हा, विचारा. हे कधी संपणार आहे? हा, इथं बसून डास चावायला लागले. कसे असतील डास? कारण आम्ही इथे गुड नाईट ॲडव्हान्स निम ॲक्टिव्ह प्लस लो स्मोक कॉईल लावले आणि तुम्हाला तर माहिती आहे इफेक्ट. डास लिंबाला घाबरतात, त्यामुळे निमात डास बाहेर. हा, इथे एकही डास नाही. मग हा का नाही जात बाहेर डास? कुठं डास आहे बघू?
मी काय डास आहे का? मग कोण आहेस तू? मी कावळा आहे, कावळा. तू इथं काय करतोयस? सिनेमाचं प्रमोशन करायला आलोय. कुठल्या? एक होता काऊ 17 जुलैला रिलीज होते, प्लीज पाहायला विसरू नका. एक होता काऊ. कावळा जायचं काय कॉईल नाही का तुमच्याकडे?